रामलीला व्हायच्या अशा राजीव गांधी मैदानावर हं. एक कैकाडी महाराज आणि शिवदास महाराजांचं व्याख्यान आहे. तुम्ही त्या ठिकाणी व्याख्यान ऐकायला या. हं. आता व्याख्यान हा शब्दच पहिल्यांदा आयुष्यात कानावर पडलेला होता. बरोबर. 2004 ला भांडारकर नावाचं प्रकरण, जेम्स लेन प्रकरण ज्यावेळेस झालं होतं, त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचं एक वादळ तयार झालं होतं. आणि आम्ही त्या ठिकाणी ते ऐकायला गेल्यानंतर कैकाडी महाराजांचं एक वाक्य माझ्या मनामध्ये घर करून गेलं, हं. की या देशाला आजचे जे तरुण आहेत किंवा उद्याचं येणारं भविष्य आहे, या भविष्याला, या देशाला जर का चालवायचं असेल, योग्य दिशा द्यायची असेल, तर हं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाची एक बाजू हं, हं. आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची एक बाजू, अशा एका नाण्याच्या दोन बाजू ज्या खणखणीत आहेत, बरोबर. तेच या देशाला चालवू शकतात, तरुणांना योग्य दिशा देऊ शकतात. रामराम मंडळी, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे उद्याचा महाराष्ट्र. तर आज आपण या चर्चासत्रामध्ये आपण अशा व्यक्तिमत्वासोबत बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. ऍक्च्युली हा मुलाखत नाहीये, ही एक इंटरव्ह्यू नाहीये, तर एक चर्चासत्र आपल्यासाठी होणार आहे. आणि आपण वेगवेगळ्या भागांमध्ये, जसे की वेगवेगळ्या क्षेत्रामधील माहिती यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर आजचा जो विषय आहे आणि आजच्या जो विषयाला हात घालणारे किंवा त्याच्यावरती चर्चा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे या गंगापूर, खुलताबाद या भागातले, या विधानसभेमधले, या मतदारसंघामधले एक व्यक्तिमत्व, जे अनेक चळवळींमध्ये, आंदोलनामध्ये अग्रेसर असणारे आणि जनसामान्याचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी नेहमी लढाईला तयार असणारे असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. तर यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास. तर सर, मला सगळ्यात अगोदर तुमची थोडीफार पार्श्वभूमी किंवा तुमचा इतिहास आपण ज्याला म्हणू, तो एकदा आमच्या जनतेला, जो आहे सामान्य जनतेला, एकदा करू द्या. जय जिजाऊ. सर्व प्रेक्षकांना उद्याच्या महाराष्ट्राच्या मी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. खरं तर इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, अशी भाऊबीजेच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाला साकडं घालत असते. पण आज एकीकडं या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण नावाची योजना या महाराष्ट्र शासनाच्या सरकारने आणलेली आहे. तर त्या सरकारच्या बहिणींनी आज भावाला साकडं घातलंय, की इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. पण हे पेशवाई प्रणित राज्य खरंच बळीचं राज्य आणल का? हा खऱ्या अर्थाने माझ्या समोर एक प्रश्न आहे. तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटले, की हे चर्चासत्र आहे. तर या चर्चासत्रामध्ये सर्वांगीण चर्चा होण्या अगोदर मी 2004 ला युवा शक्ती नावाचं एक युवा संघटन आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये, आम्ही तरुणांनी, संभाजीनगरमधल्या काही तरुणांनी आम्ही एकत्र येऊन, 18 पगड जातीच्या तरुणांनी एकत्र येऊन चालू केलं होतं. त्याचा मी संस्थापक अध्यक्ष होतो. पण 2005 ला संघटन चालू असताना आम्हाला एका फुले शाहू आंबेडकर विचाराच्या वक्त्याने आम्हाला एक निमंत्रण पत्रिका दिली आणि त्यांनी सांगितलं, की शिस्तिया चौकामध्ये एक रामलीला मैदान आहे, अयोध्या मैदान त्याला जेव्हा म्हटलं जातं, त्या ठिकाणी रामलीला व्हायच्या अशा राजीव गांधी मैदानावर एक कैकाडी महाराज आणि शिवदास महाराजांचं व्याख्यान आहे. तुम्ही त्या ठिकाणी व्याख्यान ऐकायला या. आता व्याख्यान हा शब्दच पहिल्यांदा आयुष्यात कानावर पडलेला होता. 2004 ला भांडारकर नावाचं प्रकरण, जेम्स लेन प्रकरण ज्यावेळेस झालं होतं, त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचं एक वादळ तयार झालं होतं. आणि आम्ही त्या ठिकाणी ते ऐकायला गेल्यानंतर कैकाडी महाराजांचं एक वाक्य माझ्या मनामध्ये घर करून गेलं, की या देशाला, आजचे जे तरुण आहेत किंवा उद्याचं येणारं भविष्य आहे, या भविष्याला, या देशाला जर का चालवायचं असेल, योग्य दिशा द्यायची असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाची एक बाजू आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची एक बाजू, अशा एका नाण्याच्या दोन बाजू ज्या खणखणीत आहेत, तेच या देशाला चालवू शकतात, तरुणांना योग्य दिशा देऊ शकतात. ते वाक्य मनात घर करून गेलं आणि आयुष्यात असंही लक्षात आलं, की वैचारिक पुस्तकं सुद्धा या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्या व्याख्यानंतर काही वैचारिक पुस्तकं आम्हाला मिळाली, ती वाचली. त्याच्यात एक प्रदीपदादा सोळंकेंचं एक पुस्तक होतं, बहुजन मानवाची बदनामीची केंद्रे. ते पुस्तक वाचल्यानंतर डोक्यामध्ये आग निर्माण झाली आणि जे मस्तक कोणीतरी भडकावून दिल्यानंतर हातात दगड यायचे, त्या मेंदूला एक चालना मिळाली आणि हातात पुस्तकं यायला लागली. हळूहळू पुस्तकं वाचले आणि 12 जानेवारी 2005 ला शिवधर्माची स्थापना सिंदखेड राजाला मारतो सिंदखेड राजा इथे झाली आणि एक नवीन विचार त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये घर करून गेला. ते वैचारिक चळवळीमध्ये सक्रिय झालो आणि संभाजी ब्रिगेडचा त्या ठिकाणी मी सक्रिय सदस्य म्हणून कामाला लागलो. ही माझी सामाजिक चळवळीमध्ये महाराष्ट्र लेव्हलवर काम करण्याची पहिली सुरुवात. आमचं जे युवा शक्ती संघटन होतं, ते आम्ही तसंच आमच्या नोंदणीकृत धर्मादाय संस्थेपुरतं मर्यादित ठेवलं आणि पॅरलल संभाजी ब्रिगेडचं काम महाराष्ट्रामध्ये आणि आतापर्यंत तुमच्या सोबत मी शेतकरी आंदोलन असतील, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन असतील, महाराष्ट्रभर माझा जो विषय गाजलेला होता, डी.एड. विद्यार्थी कृती समिती संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी जी घेतली होती 2009-10 ला,
त्याच्यानंतर मी एक खासदार साहेब होते ब्रिगेडियर सुधीर सावंत, त्यांच्याकडे मी 3 वर्ष PS म्हणून काम पाहिलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते एक्स आर्मी मॅन होते. काँग्रेसमध्ये त्यांनी खासदारकी, आमदारकी भोगलेली होती आणि प्रचंड भांडवलशाही विरोधात काम असलेलं ते व्यक्तिमत्व आजही गाझापट्टी सारख्या देशांमध्ये जाऊन तिथल्या सैन्यांना त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करून काश्मीरमधल्या आतंकवाद्यांना भारताचा टेरिटरी आर्मीमध्ये त्यांनी प्रवेश करून घेतला. असं खूप मोठं व्यापक नेतृत्व असलेल्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यानंतर मला या भारताची दिशा काय असावी हे ज्यावेळेस माझ्या त्यांच्या सहवासात आल्यामुळे मला कळालं. तर मला एक लक्षात आलं, की आता आपण आयुष्यामध्ये फक्त बाल्याची बाय बालिंदा आवाजाची खोली हा विचार करून चालणार नाही. आपल्याला आलेला विचार हा आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर आपल्याला रस्त्यावरच्या लढाईला उतरावं लागेल. कागदोपत्रीच्या लढाया लढाव्या लागतील. त्याच्याशिवाय शक्य नाही. कारण भारताचं लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून एकीकडे प्रसिद्ध आहे. संविधान रूपी जो मोठा ग्रंथ आपल्याला दिला आहे, त्याच्या माध्यमातून लोकांना मूलभूत अधिकार दिलेत. पण लोकांना त्यांचे अधिकारही माहीत नाही आणि कर्तव्य माहीत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर आपण संभाजी ब्रिगेड असेल, त्याच्यानंतर बहुजन चळवळीतल्या ज्या संघटना असतील, यांना सगळ्यांना सोबत घेऊन एक व्यापक दृष्टिकोन ठेवून माणसाला माणूस बनणारी जमात निर्माण करायची असेल, तर संत तुकोबारायांपासून तर संत गाडगे महाराजांपर्यंतचा वारकरी संप्रदायाचा परंपरा आणि गौतम बुद्धांपासून तर शिवरत्न अण्णाभाऊ साठेंपर्यंत ही जी परंपरा आलेली आहे क्रांतिकारांची, ही परंपरा सुद्धा आपल्याला आत्मसात करावं लागेल. मग भगतसिंग असेल, राजगुरू असतील, सुखदेव असतील, चंद्रबोस असतील, या सर्वांच्या एकत्रित जो विचार आहे, त्यांचं सर्वांचं ध्येय एकच होतं. फक्त मार्गक्रमण वेगळं होतं. विचार जरी एक असला, तर त्यांचं मार्गक्रमण वेगळं होतं, पण ध्येय मात्र एक होतं आणि ते ध्येय आज आपल्याला भारतीय स्वातंत्र्याच्या रूपाने मिळालेलं आहे. पण आज 75 वर्षाच्या नंतरही आपल्याला सर्वांना आजही आंदोलन करावं लागतात. आजही मूलभूत अधिकार आपल्याला मिळाले नाहीत. ज्या संविधानाची 1949 ला ते संविधान लागू करण्यात आलं. प्रजासत्ताक दिन आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. पण नेमकं प्रजाची सत्ता आहे का? हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. या सर्वांवर व्यापक काम करत असताना गेल्या 22-25 वर्षाच्या माझ्या सामाजिक व राजकीय चळवळीच्या मध्ये मला एकंदरीत लक्षात आलं, की जोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार तुमच्या डोक्यात आहेत आणि त्याला खिशातल्या गांधीजींची जोड मिळत नाही, तोपर्यंत क्रांती होणे अशक्य आहे. आपण आपल्या बहुजन महापुरुषांचा जर का आदर्श घेतला, तर एकीकडे ते सामाजिक चळवळीसोबत आर्थिक सक्षमीकरण सुद्धा करत होते आणि त्यावेळेस त्यांना तो ताकद मिळत होती आणि त्यावेळेस त्या सामाजिक आंदोलनाला, सामाजिक विषयाला शेवटपर्यंत नेण्याची त्यांच्यामध्ये ती धमक होती. आज तसं दिसत नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरच्या लढायासोबत आर्थिक लढाई सुद्धा आरक्षणाकडून अर्थकारणाकडे जाण्याचा सुद्धा आम्ही आज एक नवीन वाटचाल गेल्या 4-5 वर्षामध्ये घेतलेली आहे. अशा वेगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही काम करतोय. ज्या ठिकाणी रस्त्यावरच्या लढाया लढायच्या आहेत, त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढतो. ज्या ठिकाणी आम्हाला कागदोपत्री लढाया लढायच्या आहेत, न्यायालयीन व्यवस्थेच्या लढाया लढायच्या आहेत, तिथेही आम्ही त्या करतो. आम्ही परिपूर्ण ताकदीने त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेला न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहोत. बरोबर. तर आता याच्यामध्ये तुम्ही जे आहे एक बोलून गेलात, की मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षणासाठी तुम्ही जे आहे आंदोलनामध्ये होता. तर त्यामध्ये कशाप्रकारे तुमची भूमिका होती आणि कशाप्रकारे ते आंदोलन तुम्ही आंदोलनामध्ये सामील होता? खरं तर मराठा आरक्षणाचा इतिहास हा हां. 40 वर्षाचा आहे. मराठा आरक्षण ही कन्सेप्टच अजून जनमानसाला समजलेली नाही. भारतीय संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमेमध्ये मराठा कुणबी हां. यांना मागासवर्गाचं आरक्षण दिलंय. इतर मागासवर्ग म्हणजे ज्याला आपण ओबीसी प्रवर्ग म्हणतो. बरोबर. आता ही ओबीसी ही काही जात नाहीयेत. ओबीसी हा प्रवर्ग आहे. पण हे समजून घ्यायला आपली राजकीय मंडळी किंवा सामाजिक कार्यकर्ते तयार आहेत. आणि 341, 342 शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रॅक याच्यासाठी दिलेलं आरक्षण आहे. हे जर का आपण समजून घेतलं, खरं तर माझी शोकांतिका आहे. मी तुमच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो, की हा देश ज्या ग्रंथावर चालतो, तो ग्रंथ म्हणजे संविधान. आमच्या घरामध्ये हनुमान चालीसा आहे, आमच्या घरात गीता आहे, आमच्या घरात बायबल आहे, आमच्या घरात रामायण आहे, आमच्या घरात कुराण आहे. सर्व धर्म समभाव असणारा हा संविधानाचा देश. त्यांच्या धर्माचं अनुकरण त्यांनी घराच्या चौकटीच्या आत करायचंय. घराच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही भारतीय आहात. बरोबर. मग तुमचा ग्रंथ कोणता असला पाहिजे? तर संविधान असला पाहिजे. मग ते संविधान किती लोकांनी वाचलंय? ते संविधानाचे अधिकार तुम्हाला माहिती आहेत का? त्याच्यातले कर्तव्य तुमचे काय आहेत? भारताप्रती, भारताच्या जनतेप्रती. आपल्याला लहानपणी शाळेमध्ये एक प्रतिज्ञा घेतली जायची, की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बरं. मग खरं आज भारतातले बांधव आहेत का आपण एकमेकाचे? आपण जाती-जातीमध्ये, गटाटटामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये वाटून घेतलेलो आहोत. मग या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची थिंगी कुठं पेटली तर 1982 ला अण्णासाहेब पाटलांनी जे आंदोलन उभं केलं होतं, ते आर्थिक निकषावर आरक्षण मागत होते. बरोबर. भारतामध्ये त्यावेळेस जाती व्यवस्था एवढी बळकट राहिलेली नव्हती भारतीय स्वातंत्र्यानंतर. पेशवाईच्या काळामध्ये जी जाती व्यवस्था पुन्हा निर्माण झाली होती, ती स्वातंत्र्यानंतर बऱ्यापैकी नेस्तनाबूत झाली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धर्म परिवर्तन असेल, हम्म. ज्याला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती म्हणतो. बरोबर. म्हणजे आज जगातला सगळ्यात मोठा धर्म जर का बघितलं गेलं तर गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म आहे. बौद्ध. आणि तो अहिंसावादी आहे, वैचारिक आहे. पण जिथं क्रांती करायची आहे हिंसेची, तिथं त्यांनी क्रांती केलेली आहे त्या काळात. कोणताही संघर्ष हा रक्तक्रांतीशिवाय झालेला नाही. त्या काळातही अनेक भिक्खूंचे जीव गेलेले आहेत, हम्म. जे धर्मप्रसारक होते. पण हा इतिहास आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवला जातो. 1982 ला ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्यासाठी स्वतःची आत्मबलिदान दिलं, त्यांनी मराठा समाजासहित इतर समाजांचंही आरक्षणासाठी त्यावेळेस आंदोलन केलं होतं. 1982 नंतर 1989 ला मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन वैचारिक चळवळ चालू झाली आणि 1990-91 ला मंडल आयोग आला. हम्म. मंडल आयोगाला झालेला विरोध, त्याच्यातून फुटलेल्या राजकीय संघटना, मग शिवसेना असेल, हम्म. जनता दल असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर मंडल आयोगाला झालेला विरोध असेल आणि 1993 ला ज्या पद्धतीने आता काही सोशल मीडियावर चर्चा येतात की शरद पवारांमुळे मराठ्यांचं वाटोळं झालं. बरोबर. 1993 ला माझा प्रेक्षकांना प्रश्न आहे, मी हम्म. काय शरद पवार समर्थक नाही. हम्म. शरद पवारांचे अनेक निर्णय चांगले आहेत आणि अनेक निर्णय चुकलेले आहेत. हम्म. पण 1993 ला जो काही निर्णय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला असं सांगितलं जातं. हम्म. एक ट्रोलिंग केली जाते शरद पवारांच्या विरोधात. तर माझा या सर्व श्रोतांना, या सर्व समाजाला, 18 पगड जातीला किंवा मराठा आरक्षणावर वेगवेगळ्या पद्धतीने वैचारिक भाष्य करणाऱ्या लोकांना एक प्रश्न आहे. हम्म. 1993 ला मी 7-8-10 वर्षाचा असेल, त्यावेळेस माझ्या घरामध्ये मी मराठा समाजातील पाटील वर्गवारी मधला, देशमुख वर्गवारी मधला समाजातून आलेला, घरातून आलेल्या कुटुंबातून माझ्या घरात आरक्षण ही कन्सेप्टच माहित नव्हती. हम्म. अशा वेळेस 1993 ला मराठा समाज आरक्षणासाठी जागरूक होता का? त्या काळात पंजाबराव देशमुखांनी मराठवाड्यातून मराठ्यांना सांगितलं की तुम्ही आरक्षण घ्या, तुम्ही कुणबी लावून घ्या. हम्म. त्यावेळेस जरचे पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार किंवा सर्वसामान्य मराठ्यांना ज्ञान नसल्यामुळं त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्ही मागासवर्गीय होणार नाही. तुम्ही 2005 पर्यंतचा जर का अहवाल बघितला तर लोक मागासवर्गीय हा शब्द लावून घ्यायलाच तयार नव्हते. पण फुले शाहू आंबेडकरच्या वेगवेगळ्या चळवळीने, व्याख्यानातून, प्रबोधनातून राजश्री शाहू महाराज हे मराठा आहेत हे आजही मराठ्यांना माहित नाही. ज्या छत्रपतींनी तुमच्या आमच्याकरता काम केलं ते मराठा आहेत हेही लोकांना माहित नाही. बौद्धांच्या घरात राजश्री शाहू महाराजांचा फोटो दिसतो म्हणून ते त्यांना बौद्ध समजतात. ही वास्तव आहे. पण फुले शाहू आंबेडकरच्या चळवळीच्या माध्यमातून आता बाबासाहेबांना मराठी स्वीकारायला लागलेत आणि दलित समाज छत्रपती शिवरायांना स्वीकारायला लागले. कधी नव्हे मुसलमान समाज गेल्या 20 वर्षापासून आज शिवजयंती साजरी करतोय. हे वास्तव आहे. हा बदललेला परिवर्तनाचा काळ आहे. हे आपण सर्वजण ज्ञात आहोत. 1993 ला ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाची मर्यादा शरद पवारांनी वाढवली, त्यामध्ये 293 जाती समाविष्ट केल्या. आकडे मागे पुढे होतील. काही 300 म्हणतात, काही 280 म्हणतात. पण मुळात मराठा आणि कुणबी हे एक आहेत. हे अनेक वेळा, अनेक प्रकरणामध्ये न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सिद्ध झाले आहेत. पण जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचं भांडवल प्रतिगामी शक्तींकडून केलं जातं. पुरोगामी शक्ती त्याच्यावर बोलत नाहीत. पण पुरोगामी विचाराच्या सामाजिक संघटना त्याच्यावर आंदोलन करतात आणि पुरोगामी विचाराचे राजकीय पक्ष स्वतःची दुकानदारी त्याच्यावर भागून घेतात. हे आतापर्यंतचं वास्तव आहे. 2004 पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका तीव्र झाला होता की त्यावेळेस जेम्स लेन नावाचं प्रकरण घडलं. राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवरायांच्या माँसाहेब यांच्या बद्दल अत्यंत घाणेरडं लिखाण जेम्स लेन नावाच्या लेखकाने पुण्यामध्ये केलं. ते भांडारकर संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्याच्यावर फार मोठं वाद महाराष्ट्रात नव्हे तर जगात झालं होतं. आणि संभाजी ब्रिगेडने ते पुस्तक कोणी लिहिलं याच्यापेक्षा त्या पुस्तकाला मटेरियल कोणी दिलं तो मेंदू शोधून काढला आणि तो मेंदू म्हणजे भांडारकर संस्था. आणि संभाजी ब्रिगेडला त्यावेळेस तालिबानी अतिरेकी नावाची संघटना म्हणून या प्रतिगामी शक्तींनी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्याचं काम वृत्तपत्रातून, चॅनलमधून केलं. पण हळूहळू शिवसन्मान जागर परिषदच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विचाराचे लोक त्यावर बोलायला लागले आणि सत्य समोर आलं की जेम्स लेनला माहिती पुरवणारे जे काही मनुवादी लोक होते ते सर्व एक जातीय होते. आणि भांडारकर संस्थेमध्ये तो गेल्या 10 वर्षात ये-जा करत होता. तो अक्षरशः मुक्कामी राहून त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलं होतं की मला जी काही माहिती दिली आहे छत्रपती शिवरायांबद्दल ही माझ्या सर्व मंडळींनी दिली आहे. त्यांची त्यांनी नावं सुद्धा लिहिली होते आणि ते एक विशिष्ट प्रवर्गातून आले होते. आणि मग संभाजी ब्रिगेडने तो विषय हातात घेतला, जनजागृती केली. लोकांना त्यावेळेस कळालं की इतिहास काय आहे आणि इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. ही संभाजी ब्रिगेडची मागणी तत्कालीन सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, आर.आर. पाटील गृहमंत्री, उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे केली आणि त्यांनी आश्वासित केलं की महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळाकडून आपण तो इतिहास पुनर्लेखन केलं. मग जयसिंगराव पवार, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, मामा देशमुख असतील, साळुंखे असतील यांना त्यांनी सांगितलं की करूयात. पुढे तो विषय बारगळत गेला. 2004 ची निवडणूक त्या विषयावर जेम्स लेनच्या प्रकरणावर पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशी राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली.
2009ला त्याच विषयावर पुन्हा ती निवडणूक जिंकली आणि 2014ला पुन्हा मोदींची भांडवलशाही सरकार या ठिकाणी आलं. खरं तर मुद्दा 2004ला एक जी-आर निघाला होता, की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहे. हं. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहे. पण त्यांनी मराठा आणि कुणबी हे एक आहे असं त्याचं स्पष्ट लिहिलं नाही. ज्याच्या जातीसमोर मराठा कुणबी एकत्र लिहिलं असेल त्यालाच कुणबीचं आरक्षण मिळेल. ज्याच्या नावासमोर कुणबी आणि मराठा लिहिलं असेल त्यालाच मिळेल किंवा ज्याच्या नावासमोर कुणबी लिहिलं आहे अशालाच ते आरक्षण मिळेल असा पद्धतीचा जी-आर काढला. तो जी-आर दुरुस्त केला गेला आणि त्या ठिकाणी मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील वगैरे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना त्याचा फायदा झाला, काहींना विदर्भातला फायदा. पण मुळात जो मराठवाडा आहे, जो निजामाच्या शासनातून आपल्याकडे स्वातंत्र्य मराठवाडा मुक्ती संग्राम ज्याला म्हणतो, जो संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला, त्यावेळेस एक करार असतो, की तुम्हाला ज्या सवलती तिकडं निजामामध्ये लागू होत्या, त्या सवलती तुम्हाला पुन्हा संयुक्त महाराष्ट्रात लागू होतील असा एक करार असतो. पण विनाअट आपण त्या ठिकाणी समाविष्ट झालो. मराठवाड्यातले मराठे रजाकारीला कंटाळलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी क्रांती केली आणि आपले तत्कालीन गृहमंत्र्यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र त्या ठिकाणी उभा राहिला. त्याच्यातही जवळपास 100-150 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हाही इतिहास तुम्हाला माहिती आहे. परंतु मूळ प्रश्न आजही भारताच्या स्वातंत्र्यानंतर तसाच राहिलेला आहे. म्हणजे जे मराठे 1920ला शाहू महाराजांनी आरक्षणात घातले, त्या मराठ्यांना आज 2024ला आरक्षण नाही. बरं 2014च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना आरक्षण दिलं एसईबीसीचं, सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड. हे आरक्षण घटनेच्या बाहेरचं आरक्षण होतं. आमचं मुळात म्हणणं काय आहे, की पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे असो का देवेंद्र फडणवीस भाजपचे असो, आम्हाला तुमचा पक्ष, तुमची व्यक्ती महत्वाची नाही. तुम्ही दिलेलं आरक्षण महत्वाचं होतं. मग तुम्ही नेमकं कोणतं आरक्षण दिलं? म्हणजे आम्हाला भूक लागली होती पोळीची, तुम्ही आम्हाला दगडं खायला देतायत. हे कसं जमणार आहे? जे आरक्षणाची मर्यादा इंदिरा आणि केसच्या नंतर 50% मर्यादा टाकण्यात आली. केंद्राने टाकली, सुप्रीम कोर्टाने टाकली. 50% वरती आरक्षण नको. परंतु आजही इतर राज्यांमध्ये राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, एवढंच नसतं तर काल परवाचं राजस्थान असेल, इथं आरक्षणाची मर्यादा 70% वरती गेलेली आहे. मग महाराष्ट्रात ती टक्क्याची मर्यादा 52% पर्यंत आहे. आज महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण नाही तर 52% आरक्षण लागू आहे. मग मराठ्यांना नवीन 10% जे तुम्ही आरक्षण देताय. पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना 13-14% आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला 5% दिलं. पण ते कोर्टात जाऊन खंडपाक कोर्ट झालं आणि ते त्या ठिकाणी फेटाळलं. मग आमचं म्हणणं आहे, की तुम्ही ज्या संविधानानुसार देश चालवताय, त्या संविधानाच्या तरतुदीनुसार मराठ्यांना 340व्या कलमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मग तुम्ही जे आरक्षण आम्हाला दिलंय, ते नाकारून का देतायत तुम्ही? नवीन का देतायत? बरं ज्या आरक्षणाची मागणीच नव्हती, असं ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण केंद्राने देऊन टाकलं. पण ठीक आहे, पण ज्याची मागणी नाही तुम्ही ते देतायत. मग गुज्जर असतील, पटेल असतील, त्याच्यानंतर मराठा असतील, धनगर असतील, यांनी जे आरक्षण मागितलं ते तुम्ही का देत नाहीत? हा खऱ्या अर्थानं प्रश्न 2009ला फार प्रबळ प्रमाणात पुढे आला. 2014ला सरकार जाता जाता त्यांनी नारायण राणे समितीचा अहवाल घेऊन आरक्षण दिलं. पण ते पुढे आरक्षण टिकलं नाही. पुन्हा 2014च्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठ्यांना पुन्हा एक नवीन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि मग त्यांनी सांगितलं, की उद्धव ठाकरेंनी ते पाठलाग केला नाही, चांगले वकील लागले नाहीत आणि ते आरक्षण गेलं. मुद्दा असा आहे, की एक राज्यव्यवस्था, एका राज्याची राज्यव्यवस्था ज्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत, ती एका विशिष्ट समाजाला आरक्षण देते आणि एक कोणतरी छाटूर-माटूर वकील त्या ठिकाणी जातो, गुणरत्न सदावर्ते किंवा वेगवेगळे 10 लोक त्या ठिकाणी जातात आणि कोर्टाला चॅलेंज करतात आणि सरकार त्या 10 लोकांसमोर हरते. मग सरकारची व्यवस्था काय सांगते? मग सरकार जर का 10 वकिलांच्या फौज समोर जर का हरत असेल, तर सरकारची न्याय व्यवस्था, सरकारची ताकद काय? हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या आरक्षणाचा जो ढाचा त्यांनी बनवला होता, तो अक्षरशः कमकुवत होता. ज्या घराचा पाया मजबूत नसेल, ते घर मोठं होऊ कसं शकतं? ते मजबूत राहू शकत नाही. त्या आरक्षणाचा मूळ जो पाया होता, तो कच्चा ठेवला होता. म्हणून ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं. पण याच्यावर कोणी बोलत नाहीत, कारण की याच्यावर बोलणाऱ्यांच्या स्वतःच्या पोळ्या राजकारणावर भागल्या जाणार नाहीत. याच्यावर सामाजिक कार्यकर्ते बोलतात, तर त्यांना एक मर्यादा येतात. त्यांना दाबलं जातं, कुठेतरी डांबलं जातं. असा प्रकार महाराष्ट्रात अनेक वेळा झाला आहे. 2017ला कोपर्डीची आमच्या श्रद्धाताईचं जे काही तिच्यावर अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एक शांतीचा उद्रेक तयार झाला आणि मूक मोर्चे निघाले. हे मूक मोर्चे फक्त संभाजीनगरच नव्हे, तर गंगापूर तालुक्यामध्ये 13 जुलैला ज्यावेळेस ताईंच्यावर बलात्कार झाला, तर सगळ्यात पहिला मोर्चा गंगापूरमध्ये सर्व पक्षीय मोर्चा, सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन माझ्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी काढला होता. त्याला आम्ही मूक मोर्चा नाव दिला होता. आणि नंतर संभाजीनगरमध्ये तोच मोर्चा 9 ऑगस्टला क्रांती दिनाला निघाला, क्रांती चौकातून निघाला आणि मराठ्यांचा मोर्चा म्हणून त्याला क्रांतीमुख मोर्चा, मराठ्यांचा क्रांतीमुख मोर्चा असं त्याला एक नाव दिलं गेलं. ही त्याची खरी पार्श्वभूमी आहे.
पण आज अनेक समन्वयक समोर आले तर ते म्हणतात की मराठा क्रांती मोर्चा आम्हीच काढला. मराठा क्रांती मोर्चा कोणीच काढला नाही. हे अनेक वर्षाची जी मनामधली जी धगधग होती, त्या ताईच्या झालेल्या अत्याचारानंतर ती धगधग बाहेर निघली. त्याला वाच्यता झाली आणि ती मूक क्रांती झाली. ही जगानेच बघितली. नुसतं महाराष्ट्रातच नव्हे, तर जगामध्ये याचे मराठा मूक मोर्चे निघलेत. परंतु हे सगळं होत असतानाही आजही मराठ्यांच्या हातात तुरी दिल्या गेलेल्या आहेत, असं माझं ठाम मत आहे.